तारक मेहता का उल्टा चष्मा सब टीव्हीचा एक लोकप्रिय शो कस काय एक फ्लॉप शो बनून गेला. मित्रांनो, आपल्या टीव्हीवरचा सगळ्यात गाजलेला शो तारक मेहता का उल्टा चष्मा. पण आता ती मजा नाही राहिली राव. एक काळ होता जेव्हा रात्री 8:30 वाजले की सगळं कुटुंब टीव्ही समोर बसायचं, कारण गोकुळधाम मध्ये काहीतरी नवीन कांड झालेलं असायचं. हसून हसून पोट दुखायचं, पण गेल्या काही वर्षांपासून हसू येण्याच्या ऐवजी लोकांना जांभळ्या यायला लागल्या. तो शो ज्याने 17 वर्ष टीआरपीचे सगळे रेकॉर्ड तोडून काढले, तो आज कंटेंट वाईज फ्लॉप कसा होतोय? काय चुकलं? कुठे माशी शिंकली? चला, आज आपण करणार आहोत याचा पोस्टमॉर्टम एकदम आपल्या स्टाईल मध्ये. मी 5 मोठी कारणं सांगणार आहे ज्याने शोची वाट लावली. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. कारण नंबर 1, द ग्रेट गोकुलधाम एक्सोडस. अरे, शोचा आत्माच निघून गेला. सगळ्यात मोठा फटका आपली हेमा माताजी दयाबेन. 6-7 वर्ष झाले निर्माते फक्त तारीख पे तारीख देत आहेत. येणार आहेत, येणार आहेत. अरे, कधी येणार आहे? शो संपल्यावर. पब्लिकला एवढं वेड्यात काढणं ठीक नाहीये. आणि फक्त दया नाही, लाईन लावली आहे लाईन. जेठालालचा फायर ब्रिगेड म्हणजे ओरिजिनल तारक मेहता शैलेश लोढा गेले. आपला पार्टी शाटीवाला ओरिजिनल सोडी गुरुचरण सिंग गेला. ओरिजिनल टप्पू भव्य गांधी गेला. अंजली भाभी मिसिस सोडी बावरी. लिस्ट खूप लांब आहे. आणि जे नवीन आले, नो ऑफेन्स, पण ती कंटेंट लागत नाही बॉस. जुना सोडी म्हणजे एनर्जी होती, नवीन सोडी जरा थंडाच वाटतो. आणि जेठालाल तारकची दोस्ती ती मजाच नाही. शोचा गाभा हल्ला आहे मित्रांनो. कारण नंबर 2, कॉमेडी गेली, लेक्चर सुरू. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आधी शो कशासाठी बघायचो? स्ट्रेस कमी करायला, पोट धरून हसायला. आता कशासाठी बघायचा? समाज प्रबोधनचा पिरियड अटेंड करायला. प्रत्येक एपिसोडच्या शेवटी 5 मिनिटाचं भाषण. आपला देश पुढे नेला पाहिजे, आपण हे केलं पाहिजे. अरे दादा, आम्हाला माहित आहे देश कसा पुढे न्यायचा. आम्हाला ज्ञान नको, मनोरंजन पाहिजे. जेव्हा शो कॉमेडी कडून समाज प्रबोधनकडे गेला, तेव्हाच त्याचा डाउनफॉल सुरू झाला. मग कारण नंबर 3, स्टोरी नाही, ही तर च्विंगम आहे. अरे, एक छोटासा प्रॉब्लेम. जेठालालला ऑर्डर मिळाली, किती दिवस चालवणार? आधी 2 ते 3 एपिसोड मध्ये गोष्ट संपायची. आता तोच प्लॉट 15 दिवस, 20 दिवस, कधी कधी तर महिनाभर खेचतात. तो लॉकडाऊन वाला प्लॉट. अरे देवा, 40-50 एपिसोड. अरे, 2 महिने एकच गोष्ट. पब्लिक बोर होणारच ना. हा रबर बँड इफेक्ट आहे. एवढं ताणलं की इंटरेस्टच तुटून गेला. कारण नंबर 4, तोचपणा म्हणजे कल्पना शक्तीचा दुष्काळ. रायटिंग टीमला काय झालंय काय माहित, पण प्लॉट साधे प्रिडिक्ट करता येतात. परत सण आला, परत भिडे सेक्रेटरी म्हणून काहीतरी नियम सांगणार. परत जेठालाल उशिरा उठणार. परत पोपटलालच्या लग्नाचा कंगारू कोट भरणार आणि पोपटलालचं कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. अरे, किती वेळा तेच तेच बघायचं. आधी कॉमिक्सवर आधारित भाग होते, तो सुवर्ण काळ होता. आता सगळं पकवास झालं आहे, काही नवीन नाही. आणि अखेर कारण नंबर 5, हिरो झाला साइड हिरो. हा पॉइंट लक्षात घ्या. शोचा हिरो कोण? जेठालाल, बरोबर ना? पण तुम्ही बघितलं का गेल्या काही वर्षात जेठालालचा स्क्रीन टाइम किती कमी झालाय? जसा दयाबेन गेल्या, जेठालाल म्हणजे दिलीप जोशी यांचे पण निर्मात्यांचे काही वाद झाल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यामुळे निर्माते पण हुशार. त्यांनी सगळा फोकस जेठालालवरून भिडे कुटुंबाकडे शिफ्ट केला. आता सगळ्या गोष्टी भिडेच्या घरी, भिडेच्या सोसायटी ऑफिसमध्ये टप्पू सेना भिडेला कशी त्रास देते, जेठालाल जास्त दिवस दिसत पण नाही. अरे, मेन कोर्सच्या ऐवजी फक्त सॅलड कोण खातं? शोची मेन डिशच गायब केली. तर मित्रांनो, हीच ती 5 मोठी कारणं आहेत ज्यांनी आपल्या लाडक्या शोची वाट लावली. कलाकार गेले, कॉमेडी गेली, स्टोरी गेली, उरलं काय? फक्त जुन्या आठवणी. आणि म्हणूनच लोक आजही तारक मेहता का उल्टा चष्मा बघतात, पण सोनी सबवर नाही, युट्यूबवर जुने एपिसोड्स. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही शो बघणं का बंद केलं? की तुम्ही अजूनही बघता? आणि का बघता? तुमचा सगळ्यात इंटरेस्टिंग पॉइंट कोणता आहे? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओज करिता बोल एमएचच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.